मृत्यू झाला जगाच्या बापाच्या पुढं, आणखी एक प्रश्न निर्माण होत असतो, मग जगाचा बाप पुढे भीष्माचार्य बाणाच्या टोकावर पडून मेले तर मग त्यांना सद्गती मिळाली असेल का दुर्गती मिळाली असेल? मी नेहमी सांगतो, माणसाची गती ते कशा पद्धतीनं मेला याच्यावर अवलंबून नाही बरं का, त्याची गती हे त्यानं जिवंतपणी केलेल्या कर्मावर अवलंबून आहे. एखादा दुराचारी असतो बरं का, अनितीनं वागणारा असतो, कधी परोपकार नाही, कधी सत्संग नाही, कधी कथा कीर्तनाला येऊन बसला नाही, लोकांच्या कार्या करायचं कधी सोडलं नाही, याच्या वाकया फाडन त्याच्या वाकया फाड, याचे मुंडके मोड त्याचे मुंडके मोड, हे सगळं केलं बरं का. खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते प्याला आणि नेमका एकादशीच्या दिवशी मेला. लोक म्हणतात केवढी वेळ साधली रे म्हणते, किती भाग्यवान माणूस आहे म्हणते, एकादशीच्या दिवशी मेला म्हणते. मग एकादशीच्या दिवशी मेला म्हणजे काय वैकुंठाला गेला का? कोण सांगितलं तुम्हाला? असा दुराचारी एकादशीच्या दिवशी मरू दे, नाही तर देवाच्या दारात देवाच्या पुढं मरू दे, तो नरकातच जाणार आहे, नरकातच जाणार आहे. कारण माणसाची गती त्याच्या मृत्यूच्या वेळेवर किंवा कशा पद्धतीने मेला याच्यावर अवलंबून नाही, तर त्याची गती ही त्याच्या कर्मावर अवलंबून आहे. एखादा भगवत भक्त असतो, परमार्थ करणारा असतो, नीतीनं वागणारा असतो, दुसऱ्यांना मदत करणारा असतो, आणि असा एक चांगला मनुष्य एखाद्या वेळेस ॲक्सिडेंटमध्ये मरतो. लोक म्हणतात अरे कसा मृत्यू विचित्र प्रकारे झाला म्हणते. मग एवढा सदाचारी माणूस जर ॲक्सिडेंटमध्ये मेला तर मग काय त्याला काय अधोगती प्राप्त झाली का? नाही, त्याला वैकुंठाचीच प्राप्ती झाली, कारण कर्म चांगलं आहे. तुम्ही ऐकली असेल कथा, चोकोबरायांचा मृत्यू कशा पद्धतीनं झाला होता. भिंतीखाली दबून मेले होते चोकोबराया. भिंत अंगावर पडली आणि मेले बरं का भिंतीखाली दबून. पांडुरंगाला माहिती झालं, नामदेव महाराजांना सांगितलं, नामा माझा चोख्या मेला, जा रे माझ्या चोक्याच्या आस्ती घेऊन ये. नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा त्या भिंतीखाली फक्त चोकोबरायाच मेले नाही, कितीतरी लोक मेले. चोकोबरायाच्या आस्ती नेमक्या आहे कोणत्या, कशावरून ओळखायचं? पांडुरंगानं सांगितलं, नामा ते हाड उचलायचं आणि कानाला लावायचं. ज्या हाडातून माझ्या नामाचं चिंतन बाहेर पडेल समजायचं चोकोबरायांचं हाड आहे. ज्या चोकोबरायांच्या अस्तित्वातून परमात्म्याचं नामचिंतन बाहेर पडतं, एवढे श्रेष्ठ भक्त ते भिंतीखाली दबून मरतात, मग काय अधोगतीला गेले का? नाही. माणसाचा मृत्यू कशाही पद्धतीनं होऊ दे, कोण्याही दिवशी होऊ दे बरं का, त्याचं कर्म जर चांगलं असेल तर नक्कीच स्वर्गाची प्राप्ती होणार आहे, नक्कीच चांगली गती प्राप्त होणार आहे. म्हणून माणसाची गती ही कर्मावर अवलंबून आहे.